सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा लगेच मंजूर करतो। सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे? मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। प्रकल्पाला विरोध केल्यास अर्बन नक्षलच्या नावाखाली अटक करणार असा कायदा, एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल, जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग, आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही मदत करणार। यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला 5 ऑगस्ट तर हिंसाचारातील 15 आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, आंदोलकांकडून गाडीची तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता, जमावबंदी लागू। भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे, मालेगाव बॉम्बस्फोटावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य वादात, भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असले। अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गूढ उलगडलं, पतीनंच रचला कट, मित्रांच्या मदतीनं गळा दाबून पत्नीची हत्या, आरोपी पतीचे बाहेरच्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना गोवण्याचा कट होता, मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेण्यासाठी दबाव होता। निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा खळबळजनक खुलासा। माजी लोकसभा खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप, फार्म हाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचं शोषण केल्याचा ठपका, जन्मठेपेसह 5 लाखांचा दंडही ठोठावला।